देखो गाइस, कैमरा पकड़ने की बिल्कुल शिस्त नहीं है. नेक्स्ट ब्लॉग कधी बनेल हेही माहिती नाही. हा, बनेल नाही बनेल हे पण हे पण करायचं. माहिती नाही. हा युट्यूबला जाईल नाही जाईल हे पण माहिती नाही. ते बघ. बोला काय नेक्स्ट पण. अरे गाईज, आम्ही खूप सारं मज्जा केली आज. खूप सारं खाल्लं. खूप झालं. आमचं काय असं प्लॅनिंग वेनिंग नव्हतं बनवायचं किंवा काय आम्ही फक्त लोकांच्या बघायचो आणि त्याच्यात खुश असायचो. पण ही मागे जी दिसते माझी वाईफ, माझी बायको, माझी अर्धांगिनी, माझी बेटर हाफ बास आणि बास. बघितलं, ब्लॉग पण बनवा, ह्यांच्या तारीफ पण करा, यांच्या तारीफ जास्त झाल्या तर त्या पण कमी करा. हे सगळं असं आहे. तर हा आमचा पहिला ब्लॉग आम्ही प्रयत्न करणार आहे. आय डोंट नो कसा होईल, काय होईल, कॅमेरा कसा पकडतात, कुठे बघतात, काय बघतात, नाही माईक आहे ना आमच्याकडे कुठलं सॉफ्टवेअर आहे, गरीब आहोत आम्ही फक्त चालू केलंय इन्स्पिरेशन घेऊन त्याचं इन्स्पिरेशन असं लोकांचं घेतलंय की काय खरं नाही आणि मी चालू केलाय ब्लॉग. तर आता मी जाणार आहे बाहेर, थोडं काम आहे. काम असं काय नाही आहे, काहीतरी खाऊ आणि सामान घेतलं डीमार्टमधनं सासूबाईंचं, म्हणजे हिच्या मम्मीकडे तेवढं सामान द्यायला जाणार आहोत आम्ही. हेलो गाइस, वेलकम वापस में हम लोग आ गए हैं और ये है मेरी ही कुठे गेली ए पोरी, ये है मेरी टीवी जो बनके रेडी हो गई है मार्वल का टी शर्ट पहन के. बोल बोल. कधी नव्हे तर मला नवरा मला इकडे घेऊन आलेला आहे. गप्पा किती छान आहे. एन्जॉय, हम घूम रहे हैं बाहर. हो हे बघ खतरनाक. सुंदर. हेच लिहिलंय. सो आता आम्ही आलो इथे साड्या बघायला. तर आता आम्ही आलो आहे काय आहे, तंदूर वडापाव खायला. तंदूर वडापाव. काय करतोय? हा बघ कसा आहे बघ. पास. आम्ही आलो होतो इथे मागे एक्झिबिशनला. आम्ही काय व्हिडिओ ब्लॉग वगैरे बनवला नाही. आम्ही मला खूप असं तरी झालं, जसं सगळ्यांसमोर बोलणार ना, आपल्याला काही अनुभव नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही इथे बरंच नाव ऐकून आलेलो. इथे मागे वडापावची गाडी आहे, तंदूर वडापाव मिळतो तिथे, ते खायला आलेलो. वडापावची गाडी आहे तिथे, तो वडापाव खायला आलेलो, तंदूर वडापाव. पण मला काय इतका खास वाटला नाही. प्रीतीला आवडला, मला नाही आवडला एवढा. कारण वडापाव आहे, त्याच्यासोबत एक्सपेरिमेंट केलेलं मला नाही आवडणार. त्यामुळे मला काही इतका खास वाटला नाही. सॉसेस पण काय एवढे खास नव्हते. ओके होता. म्हणजे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स तुम्हाला करायचं असेल तुम्ही नक्की या. आणि जर तुम्हाला आवडला तर ठीक, नाही आवडलं तर ते पण ठीक, तुमची मर्जी. पण पर्सनली मला विचाराल तर मला नाही आवडला, एवढा नाही आवडला. त्याला नाही आवडला पण मला आवडला, कारण जे याला आवडतं ते मला नाही आवडत आणि जे मला आवडतं ते याला नाही आवडत. मग टेस्ट चांगली होती, नॉट बॅड. लिस्ट बोल. मी गाडीचं विचारत होते, हिचं नाही. तुझ्याकडे फक्त एकच ऑप्शन आहे आता, तो आहे मी, वन अँड ओनली. दाखव, ओळख करून नाही कोण आलंय. सुवर्ण आहे आमची फ्रेंड. नुसती हसतच असते. असली हस हस. छान होता पनीर शोरमा.
पण त्याच्यावरचं ते कव्हर होतं ना ते थोडंसं कच्चं कच्चं लागलं, पण आतमधलं जो स्टफिंग होतं ते मस्त होतं. त्याची सॉसेस पण छान होते, मला आवडलं. पनीर शोरमा मागे तू. आवडला, छान होता. सॉसेस ऍक्च्युली चांगले आहेत आणि प्रीती बोलली तसं तो जो ब्रेड असतो ज्याच्यात ते स्टफिंग असतं ते चांगलं आहे. आमचे फॅन्स बघितलंय, व्हिडिओ नाही तरी सबस्क्रायबर आमचे झालेले आहेत. नाही चॅनल बिनल काहीतरी आमचे फॅन्स आहेत. तर ते चांगलं होतं, चांगला होता फर्स्ट, चांगला होता. पण आणि आज माझा नवरा खूप खुश आहे ना, तर मग मला जास्त आवडत होतं, कारण तो मला सगळं खायला घेऊन येतो, नाहीतर घराच्या बाहेर पण निघत नाही. हॅलो गाईज, आम्ही लोक आता घरी आलोय आणि आम्ही खूप काय काय खाल्लं. तंदूर वडापाव, फ्रँकी आणि पनीर शोरमा हो. येस. आणि आता आपण हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. आम्हाला नाही माहिती काय झालंय काय नाही झालंय, व्हिडिओज कशा आल्यात, काय रिॲक्शन असेल, किती लोक बघतील, किती लोक लाईक करतील, किती लोक कमेंट करतील. काहीतरी फालतू कमेंट तर 100% करतील. आम्ही काय माहित नाही. पहिले तर ब्लॉग एडिट कधी होईल ही सगळ्यात मोठी गोष्ट. भेटू आपण थोड्या वेळाने पुन्हा, बघू काय होतं क्लायंट पण आहे. बाय.